प्रत्येक गावाच्या रस्त्यांना शहराशी जोडत प्रत्येक नागरिकाचा प्रवास सुकर करीत सर्वांचे जीवनमान उंच करण्याचे कार्य महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला अंतर्गत मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत उपविभाग मलकापूर यांचे माध्यमातून रस्ते आणि पूल निर्मितीने या भागातील दळणवळण आणि विकासाला गती मिळाली आहे। यातूनच निर्माण झाला जांभूळ धाबा ते बोधवड जिल्हा सीमा रस्ता। हा रस्ता ज्याची लांबी 1750 मीटर असून यात जोडला गेला मलकापूर शहर आणि दसरखेड MIDCचा रस्ता। हा रस्ता निर्माण करण्यासाठी एकूण रुपये 200 लाख निधी खर्च करण्यात आला असून यातून पिंपळखुटा महादेव जांभूळ धाबा हे गाव जी आता मलकापूर रस्त्याशी जोडल्या गेली आहे। या समवेत पिंपळखुटा महादेव येथील पूल ज्याला रुपये 500 लाख निधी खर्चला गेला असून या पुलामुळे पिंपळखुटा महादेव हे गाव मलकापूर तालुक्यास जोडल्या गेले आहे। हा पूल होण्या अगोदर पावसाळ्यामध्ये या गावाचा संपर्क मलकापूर शहराशी तुटत असायचा, परंतु या पुलामुळे 12ही महिने आता सतत संपर्क व्हायला लागला आहे। निंबोळी गावाजवळ रुपये 500 लाख खर्च करून बांधण्यात आला असून या अगोदर निंबोळी गावाजवळ दसरखेडकडे जाण्यास नदी पात्र मोठे असल्यामुळे आणि पूल नसल्यामुळे काहीही कसल्याही प्रकारचा संपर्क या गावाशी होत नव्हता, तेथे जाणे अशक्यच होते। आता हीच गावे दसरखेड MIDC सोबत जोडल्या गेली। हिंगणा काझीजवळील लहान रुपये 120 लाखाचा निधी या पुलासाठी खर्च करण्यात आला असून हा पूल देवधाबा मलकापूर रस्त्यावर हिनाकाची गावाजवळ असून हा पूल होण्याआधी पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाला की ट्रॅफिक बंद असायची, त्यामुळे देवधाबा या गावाचा मलकापूर शहराशी संपूर्णपणे संपर्क तुटायचा। आता 12ही महिने देवधाबा तसेच नकाशे गावाचा मलकापूर शहराशी संपर्क अबाधित झाला आहे। प्रमुख जिल्हा मार्ग 7 हिंगणा काझी ते मलकापूर रुपये 500 लाख यासाठी निधी खर्च करण्यात आला असून या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे दुतर्फा वाहतूक सोयीची झाली आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले। हिंगणा काझी देवधाबा या गावाचा मलकापूर शहराशी संपर्क वाढला आणि त्यामुळे समस्त नागरिकांना कामावर जाण्यास मदत झाली। घुसर भाडगणी पिंपळखुटा या गावातील रस्ता रुपये 380 लाखाचा निधी यासाठी खर्च करण्यात आला असून प्रमुख जिल्हा मार्ग 79 घुसर फाटा ते भाडगणी रस्त्यामुळे पिंपळखुटा ते बेलुरा आणि बेलुरा ते भाडगणी हे गाव मलकापूर बुलढाणा राष्ट्रीय मार्ग तसेच मोताळा नांदुरा राष्ट्रीय मार्गाशी जोडल्या गेल्यामुळे गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला। प्रमुख जिल्हा मार्ग 76 येथील पुलाचे अप्रोचेस व संरक्षण भिंत यामुळे निंबारी मोरखेड शिरोढाण ही गावं मलकापूर शहराशी जोडल्या गेली आणि त्यामुळे शेतीविषयक तसेच व्यावसायिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे। हरणखेड येथील 10 मीटरचे 2 गाळे असलेले पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन हरणखेड आनंद दुधलगाव येथे रुपये 200 लाख खर्च करण्यात आला असून प्रमुख जिल्हा मार्ग 12 यामुळे सर्वच गावे हरणखेड आळंदा दुधलगाव राज्य मार्ग पिंपळगाव देवी ते मलकापूर सोबत जोडल्या गेली आहे। दाताळा पूल येथील 10 मीटरचे 2 गाळे असलेला पूल रुपये 250 लाख खर्च करून बांधण्यात आला असून पुलाच्या बांधकामामुळे शिराढोण मोरखेड दाताळा हे गावे राष्ट्रीय महामार्ग मलकापूर बुलढाणा शहरासोबत जोडल्या गेली। यानंतर पोटा तरवाडी कंढारी फुली डोलारखेड निमखेड तसेच पिंपळखुटा हा 6.60 किलोमीटरचा रस्ता रुपये 12 कोटी ह्या रकमेत पूर्ण झाला असून या रस्त्यामुळे पिंपरी अढाव पोटा तरवाडी कंढारी डोलारखेड फुली निमखेड पिंपळखुटा ही गावे खामगाव नांदुरा तसेच मलकापूर तालुक्यातील निंबोळा देवी तीर्थक्षेत्र यासोबत जोडल्या गेले आहेत। ग्रामीण मार्ग 39 फुली गोशिंग रस्त्याचे
3.5 किलोमीटरचे रस्ते 3 कोटी रुपयांमध्ये पूर्णत्वास आले असून ही गावे मोताळा तालुक्याला जोडल्या गेली। यासमवेत खैरा पूल सोबतच शेंबा येथील पूल यामुळे येथील दळणवळण अतिशय सोयीचे झालेले आहे। अलमपूर ते निमगाव हा 3.3 किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वास आला असून 3.5 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे। मामुलवाडी ते पळसोडा, पातोंड, अलमपूर या भागातील वाहतूक सोयीस्कर होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा येथे सुद्धा तो जोडला गेला आहे। असंख्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। निमगाव नारखेड हा 4.3 किलोमीटरचा रस्ता नारखेड कातखेडसह पूर्णत्वास आला असून 6 कोटी रुपये निधी त्याला खर्च करण्यात आलेला आहे। या समवेत जीगाव ते टाकळी 3 किलोमीटरचा, मामुलवाडी ते अलमपूर 7 किलोमीटरचा रस्ता यामुळे मामुलवाडी, धाडी, पळसोडा, कोदरखेड, पुनर्वसन, पातोड या सर्व गावांशी तो जोडला गेला आहे। तसेच सावरगाव ते नेहू पूल 6.5 किलोमीटरच्या या रस्त्यावरील पुलामुळे सावरगाव नेहू, सावरगाव चाहू, खेडगाव तसेच पिंपरी कोळी ही सर्वच गावे या माध्यमातून जोडल्या गेली आहे आणि यातूनच मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना फायदा झाला आहे। एकंदरीतच मलकापूर नांदुरा भागातील रस्त्यांच्या ह्या जोडणीमुळे माणसं जोडल्या गेली आणि नाती जपल्या गेली। अर्थातच येथील लोकांचे जीवनमान उंचविण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे। यात अतिशयोक्ती ठरणार नाही। धन्यवाद।